तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचं पहिल्यांदा कौतुक या गोष्टीसाठी करतो की जरी तुमच्या मनात इतका राग असेल आपल्या मोहम्मद पैगंबरांच्याबद्दल आक्षेपार्ह जे कोणी वक्तव्य केले त्याच्या संदर्भात जरी आपल्या मनात राग असला तरी आपण शांततेने इथं येऊन आपण निवेदन देतात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं कौतुक। मुस्लिम समाज हा अमन आणि शांतीचं प्रतीक आहे आणि तेच शिकवण आपल्या कुराणच्या माध्यमातून दिलेली आहे आणि तुम्ही सगळेजण ते फॉलो करून इथं शांततेच्या मार्गाने येऊन जे एक संदेश देत आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। आपण जे दिलेलं निवेदन आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्फत पोहोचवतो। या घटनेच्या अनुषंगानं 5-6 गुन्हे नोंद झालेले आहेत तर त्याची चौकशी चालू आहे पोलीस यंत्रणेच्या थ्रू। तर आपलं पण जे म्हणणं आहे आपलं जे निवेदन आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवत आहोत आणि आपण परत एकदा असंच शांततेच्या मार्गाचा अवलंब करून आपल्या बाकीच्या समाजातील लोकांना पण हाच संदेश देऊया की कितीही कोणी जर जातीय खेळ किंवा दोन धर्मांच्या हे करायचा प्रयत्न केला तरी आपण शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा वापर करूनच आपला जो राग काय असेल तो व्यक्त करू। धन्यवाद। अंडरस्कोर आज पलूस तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील मौजे पंचाळे येथे रामगिरी महाराज याने अत्यंत षड्यंत्र पद्धतीने जाणून बुजून इस्लाम धर्माचे महान प्रेषित पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अपशब्द वापरले व त्यांची विटंबना केली आहे। तरी पोलीस प्रशासनाने अशा समाजकंटकाला अजून अटक केली का नाही? या घटनेच्या निषेधार्थ व कलकत्ता येथील डॉक्टर अत्याचार आणि बदलापूर येथील झालेल्या कृत्याबद्दल सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसह पलूस तहसीलदार आणि पलूस पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। त्याप्रसंगी पलूस तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत। परवा कोलकातामध्ये झालं, त्यानंतर रोज बातम्या येत आहेत। बदलापूरमध्ये कालची बातमी 15 ऑगस्टला काहीतरी झालेल्या बदलापूरमध्ये तर इतके वाईट प्रवृत्तीची लोक निर्माण व्हायला लागले। ही बलात्कार करणारी काय विचार करणार? काय जरी झालं तर कुठला पक्ष आमच्या माग आहे, प्रशासन आमच्या माग आहे, आम्हाला काय होत नाही तर प्रशासनाचा धाक बसावा यासाठी अशा लोकांवर कडक कारवाई केली जावी ही तमाम आमच्या पलूस तालुका मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला विनंती आहे। मुस्लिम धर्माचे गुरु मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज पलूस तालुक्यातील समस्त समाज एक शांतता आणि संयमानं येऊन आम्ही आज पलूस पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पूर्ण देश चालतो। भारत देशामध्ये विविध जाती धर्मातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात, पण या ठिकाणी संतांचं काम आहे एकता निर्माण करावी। पण प्रवचनामध्ये त्यांनी जी भाष्य केलं एका समाजाला उद्देशून ते अतिशय निंदनीय होतं आणि मोहम्मद पैगंबरांबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर इस्लाम धर्मामध्ये मुस्लिम समाजामध्ये अशी शिकवण आहे की संयम, अमन आणि शांती हा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर मानवतेसाठी कुराण हा ग्रंथ त्यांनी उतरवला। हा कुराण ग्रंथामध्ये संदेश एकच आहे की अमन आणि शांतता, पण त्यांच्या नावे खोट्या बातम्या देऊन गोंदगिरी करून अपप्रचार करण्याचं जे काम महाराजांनी या ठिकाणी केले त्या सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी एकच सांगायचं आहे की मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण दिली की मुसलमान शब्दाबद्दल की मुसलमान तो मुसलमान होऊ शकत नाही जो मुसलमान स्वतः पोट भरून जेवू शकतो आणि त्याचा शेजारी उपाशी राहू शकतो, हा मुसलमान होऊ शकत नाही। अशी शिकवण देणारे अनुयायी कधी विरुद्ध असू शकतात का? आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये विविध जातीतली लोक होती। तर आमची समस्त मुस्लिम समाजातर्फे एवढी एकच मागणी असेल की लवकरात लवकर रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।